फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल ऑलरेडी आपण बघितलाय. मग फ्लेमिंग्स राईट हँड रूल पण एक्झॅक्टली सेम आहे. ऍप्लिकेशन थोडंफार काम थोडंफार वेगळं आहे, ते बघू आज आपण काय आहे ते. पण पहिला काय बघू, एसी आणि डीसी. एसी करंट काय असतो आणि डीसी काय. ठीक आहे, चला बघ. हो, हेरिडिटी कागणे सर घेतील. हेरिडिटी चॅप्टर जेव्हा केव्हा वेळ भेटेल सरांना, म्हणजे आपलं ऍडजस्टमेंट नुसार, त्यावेळी कागणे सर घेतील हेरिडिटी. चलो बा. मग एसी करंट आणि डीसी करंट जे घरी आपण यूज करावं ते काय, एसी करंट. इथं मी एक फॅन ऑन ठेवलाय, ते फॅनला कुठला करंट चालू आहे, एसी चालू आहे. वर एक फॅन आहे, तो बंद आहे. वर एक बंद आहे म्हणजे आता बंद आहे, चालू असतो. वर एक फॅन आहे, तो एसी वर काम करतो. इकडे ट्यूब लावली, बोर्डवर लाईट पडली. इकडे बोर्ड लावली, बोर्ड नाही लावली, ट्यूब लावली. त्या ट्यूबचा इकडे लाईट पडला. ती ट्यूब कशावर काम कराली, एसी वर काम कराली. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट. एसीचा मिनिंग काय, अल्टरनेटिंग करंट. डीसी कुठं कुठं काम मला येते, मोबाईलचं चार्जिंग. मोबाईल मध्ये काय, मोबाईलच्या आतमध्ये बॅटरी आहे. आता हे या मोबाईल मधली बॅटरी ओपन करता येत नाही. या मोबाईल मध्ये बॅटरी आहे. ती बॅटरी मोबाईलला कुठली पॉवर द्यायली, डीसी पॉवर द्यायली. मोबाईलचं चार्जिंग आपण एसी न करतो, पण मोबाईलला कुठली पॉवर लागते, डीसी लागते. लॅपटॉप आहे तर समोर ठेवलाय मी, हे लॅपटॉप समोर ठेवलाय, त्याला पण कुठली पॉवर लागते, डीसी लागते. मग डीसी पॉवर, आता ही पिन तर मी एसी मध्ये खुपसली, इथं खुपसली म्हणजे पुट केली. ही पिन मी एसी बोर्ड मध्ये लावली. मग ह्या पिन मधून एसी करंट जाणार. या पिन मधून एसी करंट जाणार कुठपर्यंत, इथपर्यंत. या पिन मधून इथपर्यंत एसी करंट जाणार. याच्यात काय होतंय, याच्यात एसी टू डीसी कन्व्हर्जन होते आणि व्होल्टेज पण चेंज होते. याच्यात एसी टू डीसी कन्व्हर्जन होते आणि व्होल्टेज पण चेंज होते. ओके. बोर्ड मध्ये कितीचा करंट आहे, 230 व्होल्ट. 230 व्होल्टचा एसी करंट आहे. पण लॅपटॉपला 230 व्होल्टचा एसी करंट चालत नाही. मग लॅपटॉप ते करंट लावला तर जळून जाईल. मग ते करंट इथे येतो, ह्या बॉक्स मध्ये येतो. हे बॉक्स मध्ये काय होते, एक तर व्होल्टेज कमी होते आणि एसीचा डीसी होते. याच्यावर लिहिलेलं असते सगळं. याच्यावर तुम्ही रीड केला तर सगळं कळतंय किती आहे काय. बा आउटपुट इथं लिहिलंय, याच्यावर आउटपुट लिहिलंय. इनपुट लिहिलंय 100 to 240 व्होल्ट, म्हणजे 100 ते 240 व्होल्ट मधलं कुठलं पण ह्याला इनपुट दिलं तर चालतंय. आणि फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आणि करंट इनपुटला किती पाहिजे, 1.6 एम्पियर. आउटपुटला काय दिले बघा, 19.5 व्होल्ट. म्हणजे ह्या वायर मधून, या वायर मधून आपण किती करंट दिला, ही वायर याच्यात लावली, आपण बोर्ड मध्ये लावली. तर बोर्ड मधून याला किती व्होल्टेज भेटते, 230 व्होल्टेज एसी. आणि याच्यात काय होते, कन्वर्ट 230 व्होल्ट 19.5 व्होल्ट मध्ये कन्वर्ट होते. किती 90, याच्यावर लिहिलेलं असते. तुमच्या घरी लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, तर मोबाईलच्या चार्जरवर पण बघा, ते पण एसीचं डीसी कन्वर्ट करते. मोबाईलचा चार्जर पण एसीचं डीसी कन्वर्ट करते. मग हे 19.5 व्होल्टचं व्होल्टेज पण कमी करणार. 230 व्होल्ट आहे ते कमी करणार, 19.5 व्होल्ट करणार, आणि परत ते एसीचं डीसी पण करणार. मग डीसी ही वायर गेली, इथून डीसी वायर गेली, लॅपटॉपला घुसली. मग लॅपटॉपला चार्जिंग होत आहे, ते लॅपटॉप चालू आहे या डीसी वर. इनपुट दिला एसी, तिकडे कन्वर्ट, डीसी कन्वर्ट झाला आणि लॅपटॉप मध्ये, मोबाईल मध्ये युज होणार.
मग काही गोष्टी एसी वर चालतात, काही म्हणजे खूप साऱ्या गोष्टी एसी वर चालतात, आणि मोजक्या काही गोष्टी डीसी वर चालतात. काही लिमिटेड गोष्टी डीसी वर चालतात आणि खूप साऱ्या गोष्टी एसी वर चालतात. मग एसी मध्ये काय होते, अल्टरनेटिंग करंट मध्ये काय होते, डायरेक्शन ऑफ करंट कंटिन्युअसली चेंजेस. एसी मध्ये काय होते, डायरेक्शन ऑफ करंट कंटिन्युअसली चेंजेस. मग एसी मध्ये ग्राफ जर बघितला करंटचा, समजा हे 3 एम्पियर आहे, हे -3 एम्पियर, मग करंट वाढत 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 जाते 3 एम्पियर, कमी 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 -3 एम्पियर, वाढत वाढत जाणार 3 एम्पियर, -3 एम्पियर, 3 एम्पियर, -3 एम्पियर. हा एसी करंट असा असतो. एसी करंट कसा असा, एसी करंट कसा आहे, असा आहे. करंट वाढत जाणार, 3 एम्पियर बनणार, कमी होणार, -3 करंट झाला, याचा अर्थ करंटची डायरेक्शन चेंज झाली. करंट 3 होता, -3 झाला, म्हणजे काय झालं, करंटची डायरेक्शन चेंज झाली. म्हणजे एसीची डायरेक्शन, एसी करंटची डायरेक्शन काय होते, सतत चेंज होते. समजा मी इथं रेझिस्टन्स लावला आणि इथं एसी सोर्स लावला, हे एसीचा सिम्बॉल आहे असा, हे डीसीचं सिम्बॉल आहे. डीसीचा सिम्बॉल तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे एसी बॅटरीचा सिम्बॉल आहे. हा सिम्बॉल कशाचा आहे, एसी बॅटरीचा. आणि हा सिम्बॉल कशाचा आहे, डीसी बॅटरीचा. हा सिम्बॉल कशाचा आहे, डीसी बॅटरीचा. डीसी एसी, दिस इज डीसी, दिस इज एसी. हे तुम्ही बघितला नसाल सिम्बॉल आतापर्यंत, हा आपण नेहमी बघितला, हा डीसीचा आहे. मग याच्यामध्ये करंट कसा, समजा याच्यात 2 एम्पियर करंट असला तर सतत 2 एम्पियर करंट आणि असाच पळालाय, सतत करंट 2 एम्पियर आणि असाच पळालाय, सतत करंट 2 एम्पियर आणि असाच पळालाय. याच्यात पण तसं नाही. याच्यात काय बघा, करंट पहिला 0, मग करंट या बाजूला फिरायला वाढत वाढत चालला, या डायरेक्शन मध्ये करंट वाढत चालला. 0, 1 एम्पियर इकडेच पळाला, 2 एम्पियर इकडेच पळाला, 3 एम्पियर इकडेच पळाला. मग परत 0, 1, 2, 3, 2, 1, 0. म्हणजे करंट वाढत गेला, कमी होणार. मग या सर्किट मध्ये करंट काय इकडेच पळाला, मग 0 आहे, मग 1 झाला, 2 झाला, 3, मग 2, मग 1, मग 0. करंट बंद, आता एकदम फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी बंद. मग उलटा करंट, मग 1, -1, -2, -3, -2, -1, 0. असा करंट फिरणार काही वेळ, असा फिरणार काही वेळ, करंट असा फिरणार काही वेळ झाला की परत करंट कसा पळणार, परत उलटा पळणार. मग करंट असा पळणार, परत उलटा पळणार, असा पळणार, परत उलटा पळणार. निगेटिव्ह करंट म्हणजे डायरेक्शन चेंज. निगेटिव्ह करंट म्हणजे काय, डायरेक्शन चेंज. मग एसी करंट काय असते, एसी करंटची डायरेक्शनच फिक्स नाही, अल्टरनेटिंग करंट, अल्टर होती डायरेक्शन. कशी व्हायली, अल्टर. एसी करंटची डायरेक्शन फिक्स नाही, डायरेक्शन काय व्हायली, अल्टर व्हायली. थोडा वेळ इकडे पळणार करंट, थोडा वेळ इकडे पळणार, थोडा वेळ करंट हे पॉझिटिव्ह, थोडा वेळ निगेटिव्ह, परत पॉझिटिव्ह, परत निगेटिव्ह, थोडा वेळ करंट पॉझिटिव्ह, थोडा वेळ निगेटिव्ह. पण डीसी मध्ये करंट ऑलवेज कॉन्स्टंट. मग डीसीचा ग्राफ कसा येतो, हा एसीचा ग्राफ आहे, हा एसीचा ग्राफ आहे. सायन्यूसॉइडल वेव्ह पण बोलतात त्याला, सायन्यूसॉइडल वेव्ह. सायन्यूसॉइडल वेव्ह म्हणजे साइन वेव्ह. साइन कॉस आहेत ना ट्रिग्नोमेट्रियल तुम्हाला, साइन कॉस टॅन, ते त्याच्या साइनला साइन सारखी वेव्ह, साइनच्या फंक्शन सारखी वेव्ह म्हणून त्याला नाव आहे. आता साइनच्या फंक्शन सारखी म्हणजे अशी का, ते आता कळणार नाही, ते 11-12च्या मॅथ्स मध्ये कळेल तुम्हाला, जर मॅथ्स घेतलात तर. पण आजकाल मॅथ्स कोण करते, सर्वांनाच डॉक्टर व्हायचं आहे. ओके, चलो बा. मग सायन्यूसॉइडल वेव्ह, याला काय बोलायचं, सायन्यूसॉइडल वेव्ह. ठीक आहे बा. डीसीचा ग्राफ कसा येणार, डीसीचा ग्राफ 1 एम्पियर, 2 एम्पियर आणि 3 एम्पियर. आपल्या सर्किटमध्ये करंट किती आहे, आपल्या सर्किटमध्ये करंट आहे 2 एम्पियर. आपल्या सर्किटमध्ये करंट किती आहे, 2 एम्पियर. कंटिन्युअसली करंट 2 एम्पियर राहणार, कंटिन्युअसली करंट काय राहणार, 2 एम्पियर, काही चेंज होत नाही. अमाऊंट पण 2 एम्पियर सतत राहणार.
आणि डायरेक्शन पण सेम, म्हणजे वर आहे ना पॉझिटिव्ह आहे, करंट पॉझिटिव्ह. मग ग्राफ याचा असा येतो डीसीचा. एसीचा ग्राफ कसा, पॉझिटिव्ह थोडा वेळ, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह वाढत गेला, निगेटिव्ह वाढत गेला, पॉझिटिव्ह परत निगेटिव्ह. मग हे करंट वर्सेस टाइम ग्राफ एसीचा, करंट वर्सेस टाइम ग्राफ डीसीचा. सिम्बॉल एसीचा, सिम्बॉल डीसीचा ऑलरेडी माहिती आहे तुम्हाला. एसी का वापरतात, एसी काय वापरतात, एसी का वापरतात, जेव्हा करंट फाइंड आउट झाले होते, जेव्हा करंट इलेक्ट्रिसिटी फाइंड आउट झाली, त्यावेळी एसी पण करंट होता आणि डीसी पण. ऍक्च्युली डीसी पहिला कळाला, एसी नंतर इन्व्हेन्शन झाले. ज्यावेळी इलेक्ट्रिसिटीचं इन्व्हेन्शन झालं त्यावेळी पहिला डीसी करंटचं इन्व्हेन्शन झाले, नंतर एसीचं झाले. पण एसी इतका युजफुल निघाला, इतका इतका फायदेशीर निघाला एसी, की मग एसीच खूप सर्व ठिकाणी वापरायला चालू केलं. मग कॉम्पिटिशन बिटवीन एसी अँड डीसी तुम्ही चेक करू शकता नेटवर वगैरे, बघा स्टोरी वगैरे भेटेल बघायला. थॉमस अल्वा एडिसन एका कुठल्या तर करंटचं प्रमोशन केलं, एसीचं काय डीसीचं केलं मला इतकं आठवत नाही, पण बघा. मग सायंटिस्ट लोकांमध्ये पण कॉम्पिटिशन चालू झाली, एसी वापरायचा का डीसी. एसी वाले म्हणत होते की एसी वापरायचा, पूर्ण वर्ल्ड ओव्हर एसी वापरायचा. डीसी वाले म्हणत होते की वर्ल्ड ओव्हर डीसी वापरायचा. पण शेवटी युजफुल जास्त एसी ठरला, मग एसी वापरायला चालू केलं लोकांनी, कारण लॉंग डिस्टन्सेसवर ट्रान्सफर करायचे पॉवर आता इथं परळीला तयार होते पॉवर, आणि ती पॉवर इथपर्यंत आणायची आहे, तुमच्या शहरापर्यंत परळीला पॉवर तयार व्हायला, ती तुमच्या शहरापर्यंत पॉवर आणायची आहे. तर खूप लांब पॉवर आणायचे, 70, 60, 50 किलोमीटर, 80 किलोमीटर पॉवर ट्रान्सफर करायचे. मग एसी पॉवर ट्रान्सफर करणं काय होते, स्वस्त पडते. एसी पॉवर ट्रान्सफर करायला खर्च कमी लागते, लॉसेस कमी होतात, म्हणून काय एसी पॉवर जास्त फायदेशीर ठरली. मग खूप लोकांनी, खूप साऱ्या कंट्रीजनी एसीलाच ऍक्सेप्ट केलं. मग आता वर्ल्ड ओव्हर एसीच आपण वापरतो, फक्त कमी जास्त व्होल्टेज. आपल्याकडे व्होल्टेज जास्त आहे, युएस मध्ये व्होल्टेज काहीतरी 100 का 110 व्होल्ट आहे. व्होल्टेज फक्त कमी जास्त, बाकी सगळीकडे आजकाल मग एसीच वापरली जाते. ठीक आहे, चलो हे क्लिअर. मग एसी आणि डीसी मध्ये एसी डायरेक्शन चेंज होत राहणार, डीसी डायरेक्शन सतत सेम आणि मॅग्निट्यूड पण सेम, व्हॅल्यू 2ची 2. इथं व्हॅल्यू थोडा वेळ 1 एम्पियर, मग 2 एम्पियर वाढला, मग 3 एम्पियर, मग 2 एम्पियर, मग 1 एम्पियर, मग 0, 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 2 एम्पियर, 1 एम्पियर, 0, 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 2 एम्पियर, 1 एम्पियर. कधी करंट इकडे पळणार, वाढत जाणार, उलटा पळणार, वाढत जाणार, इकडे पळणार, वाढत जाणार, परत कमी होणार, उलटा पळणार, वाढत जाणार, परत कमी होणार. करंट कंटिन्युअसली चेंज पण व्हायला, व्हॅल्यू पण चेंज व्हायली, आणि डायरेक्शन पण चेंज व्हायली. ओके, चलो याचं एक्सप्लेनेशन दिले बोर्ड बुक मध्ये, तितकं रीड करा एसीडीसीचा, काय लिहून घ्यायची गरज नाही. नेक्स्ट ल्या, नेक्स्ट एकदम आता व्यवस्थित बघायचं आपण काय ल्या, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. नेक्स्ट ल्या, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. बा, काही मुलांना लेक्चर जर व्हिडिओ लॅग होत असेल, लेक्चर बघताना काही मुलांना असं प्रॉब्लेम आलाय की व्हिडिओ लॅग व्हायलाय, म्हणजे व्हिडिओ अडकून अडकून दिसायला, अडकत अडकत व्हिडिओ दिसायलाय. तर त्या मुलांनी काय करा, तुमच्या मोबाईलमध्ये प्रॉब्लेम आहे. सकाळी काही मुलांचा असा प्रॉब्लेम सापडला मला, 12th मुलांचा. ते मला म्हणत होते की सर तुमच्याकडे प्रॉब्लेम आहे का. भरपूर चेकिंग केली, असं लक्षात आलं की तुमचा मोबाईल स्लो असला तर हे प्रॉब्लेम आलाय. तुम्ही मोबाईलमध्ये खूप जास्त गेम भरलाय, तुमच्या मोबाईल मधलं जे इंटरनल स्पेस आहे ते एकदम कमी राहिलाय. समजा 10 GB स्पेस आहे आणि त्यातला
9 GB 9.5 GB भरून टाकला, एकदम थोडा स्पेस आहे इंटरनल मेमरी मधला, तर मग हे प्रॉब्लेम आले. मग इंटरनल मेमरी एकतर खूप मोकळी ठेवा, गेम्स वगैरे हेवी त्यात डाउनलोड करून ठेवू नका, गेम्स हेवी नको, कुठले ऍप्लिकेशन बिनकामाचे ठेवू नका, हेवी ऍप्लिकेशन ठेवू नका. आणि दुसरं आणखीन काय करू शकता, फोन बंद करणे आणि परत चालू करणे. फोन ऑफ करायचा, शटडाऊन करा, टर्न ऑफ करा फोन आणि परत चालू करा, मग ते लॅगिंगचा प्रॉब्लेम येणार नाही. नाही, नेट प्रॉब्लेम मुळे ब्लर दिसेल, नेट प्रॉब्लेम मुळे ब्लर दिसेल, लॅगिंगचा प्रॉब्लेम मला वाटत नाही होईल. नेट प्रॉब्लेम मुळे काय होईल, ब्लर दिसेल. लॅगिंगचा प्रॉब्लेम हे बहुतेक फोन स्लो आहे याच्यामुळे आहे. तुम्ही एकदा फोन शटडाऊन करून ऑन करा, तुम्हाला फायदा होतोय का बघा. नाही होत असलं तर काय, ठीक आहे, चलता है चलने दो, जैसा चलता है वैसा चलने दो. हो, तुम्ही काही वापरा, एकदा मोबाईल बंद करून चालू करा. बॅकग्राऊंडला काय असते, बॅकग्राऊंडला लपून काही ऍप्लिकेशन चालू झालेले असते, बॅकग्राऊंडला काही ऍप्लिकेशन चालू असते, त्यांनी खूप सारा मेमरी भरून ठेवलेली असते रॅम मध्ये, रॅम भरपूर यूज मध्ये असते. तुम्ही फोन बंद करून चालू केलात की बऱ्यापैकी ते कॅशे वगैरे क्लीन होते, मग तुम्हाला स्पीड जरा चांगलं भेटेल, फोनचं पण स्पीड वाढेल आणि लेक्चर बघतानाही त्रास होणार नाही. बघा ट्राय करून. अरे मी काय बोलतोय, फोन रिस्टार्ट पण करून बघा ना. 2-3 गोष्टी सांगितल्या ना, एकच गोष्ट सांगितली नाही ना. नेटचं स्पीड बरोबर असलं पाहिजे, ते पण चेक करा ukla.com वर. एक दुसरं, मोबाईल शटडाऊन करा, परत स्टार्ट करा. शटडाऊन म्हणजे स्क्रीन बंद नाही करणे, टर्न ऑफ करायचा, पूर्ण बंद करायचा, परत स्टार्ट करा. तिसरं, इंटरनल मेमरी भरपूर जागा ठेवा आणि फालतूचे गेम आणि फालतूचे ऍप काढून टाका जे गरजेचे नाहीत तुम्हाला. फालतूचे गेम म्हणजे सगळेच गेम फालतूचे आहेत. फालतूचे गेम म्हणजे सगळे गेम काढून टाका. झूम आणि व्हॉट्सअप दोनच फक्त ऍप्लिकेशन ठेवा त्यात कामाचे, बाकी सगळे काढून टाका. सगळ्या आयडियाज करून बघा मी सांगितलेलं, आणि तरी पण दिसत नसलं तर मग फोन फेकून द्या. सगळ्या आयडियाज करून बघा आणि तरी पण दिसत नसलं तर मग फोन फेकून द्या आणि आराम करा. चला बा. चलो झालं. चलो मग नेक्स्ट काय बघायचं बघा. आणि हे जे मी आयडिया सांगितले हे करून कुणाला फरक पडला तर मला सांगा, रिपोर्ट करा, म्हणजे मला पण कळतंय हे काय, याच्यामुळे काय फरक पडायला का. हे जे मी आयडिया सांगितल्या, 4-5 ट्रिक्स सांगितल्या, याच्यामुळे फरक पडला तुमच्या व्हिडिओमध्ये तर मला सांगा. ठीक आहे. चलो काय करूया मग आता. काय चालू करायचं आहे. हा, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. परत एकदा लेक्चरला जॉईन करा, फ्लेमिंग्स राईट हँड रूल बघूया, कंटिन्युअस बघता येईल. परत एकदा जॉईन करा.